व्हॉट्सअप बऱ्यापैकी जे आहे ना संपलं, तर आमच्या बेडरूमची ही पुन्हा अशी कंडिशन झाली बघा. हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. संडेची सकाळ म्हटली की माझ्या चेहऱ्यावर अशी मोठी स्माईल तुम्हाला पाहायला मिळणार हे नक्कीच आहे. कारण संडेच्या दिवशी मला मस्त असं आयतं खायला मिळतं. आज आरोहीने पोहे बनवले होते आणि दिसतातही बघा किती टेम्पटिंग, आणि खरंच जितके दिसत आहेत ना तितकेच टेस्टीही झाले होते. सो ते खाल्ले. त्यानंतर काल पिहूने कपाटाची काय अवस्था केली ते बघितलीच तुम्ही. सो तेच आता आम्ही ठीक करत होतो आणि यात आमचा पूर्ण 1.5 तास गेला. त्यानंतर आरोहीचे पप्पा फिरायला गेलेत. मी मस्त आराम केला, खाली मैत्रिणीसोबत गप्पा टप्पा केल्या आणि वर येऊन मस्त असा म्हणजे मसाले भात केला होता. इतका टेस्टी बनला होता बघा. आता व्हॉइस ओव्हर देताना एडिटिंग करतानाही माझ्या तोंडाला पाणी सुटतंय त्याला बघून. आणि हो, लवकरच पुन्हा मी तो ट्राय करेल. खरंच खूप मस्त आणि भरपूर व्हेजीज असल्यामुळे कसं हेल्दीही भरपूर होता. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे आजचा माझा स्वयंपाक टळला आणि फक्त भातावर भागलं, या गोष्टीचा त्याहून जास्त आनंद होता बरं का मला. बरं चला, स्वयंपाक कमी म्हणून भांडेही कमी, त्यामुळे पटपट क्लिनिंगची कामंही आटपून घेतली. सो थोड्या वेळापूर्वी पूर्ण बेडरूम क्लीन केली, त्यानंतर किचन वगैरे सर्व क्लीन केलं. आज खरंच सर्वच गोष्टींना वेळ झालेला आहे. म्हणजे लवकरच उठले पण बेडवर पडून होते, कारण आज संडे आहे ऑब्व्हियसली. सो सर्व आवरलं वगैरे आणि फक्त म्हटलं आता आंघोळ करते, मस्त जेवण करते आणि पुन्हा आराम करते, असं जो आहे माझा प्लॅन होता. गिझरचं बटन स्टार्ट केलं आणि फक्त 5-10 मिनटं काहीतरी हॉलमध्ये घालवला, तर आमच्या बेडरूमची ही पुन्हा अशी कंडिशन झाली बघा. त्याचे कपडे, नंतर इथे काय ते स्टेशनरी पडून आहे. त्यानंतर आम्ही कपडे काढलेत. आता कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत ते उद्या कळेलच तुम्हाला. जाणार आहोत की नाही हेही आणखी फिक्स नाही बरं, तेही सांगते. जर गेलोच तर कळेल बरं. फक्त बेडरूमचीच नाही तर बेडरूमची जी बॅल्कनी आहे तिचीही भयंकर कंडिशन करून ठेवलेली आहे त्याने बघा. बाल्कनीमध्ये काय उपद्व्याप करून ठेवलेत त्यांनी केले का आता फक्त त्याने केले मला माहीत नाही. सर्वीकडे म्हणजे मी व्यवस्थित सर्व खेळणं आवरून ठेवलेले होते. सर्व खेळणे तर काढलेच, पण झाडूचीही त्याला काय गरज पडली मला माहीत नाही. बाय द वे चला, आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. झाडांना पाणी द्यायचं आहे बघा. इतकी बिझी असते मी इतक्यात की झाडांना पाणीही देणं होत नाही माझ्याने. आणि इतकी जास्त जी आहे माती सुकलेली आहे. सो सर्व प्लांट्सला आधी पाणी देते आणि नंतर तुम्हाला भेटते. बघा, कुठे जाणार, काय जाणार, कधी जाणार, कसं जाणार, आमचं काहीही फिक्स नाही, पण तयारी मात्र आमची स्टार्ट झालेली आहे. आणि आमची ना एक विशेष आहे, आरूची आणि पिहूची तयारी नेहमी शूज पुसण्यापासूनच होते. त्यांना कपडे कोणते न्यायचे, काय घालायचं, कसं करायचं ते काहीही घेणं देणं नसतं, पण शूज त्यांना त्यांचे स्वच्छ लागतात, हो ना. बघा आता पिहू करतोय, आरोही झोपलेली आहे. आरू उठली की मग आरोही पहिले तेच काम करणार आहे की मी क्रॉक घेऊ का, मी शूज घेऊ का, मग पुसू का, ते स्वच्छ आहे का, धुवू का, असं जे आहे आमच्याकडे चालणार आहे. बघू आता कुठे काय जायचं. तसं तर 2-3 ऑप्शन आहेत जवळपासचेच. बोल बघू ना. सो हॉलिडेजमध्ये कुठेतरी फिरायला जायचं हे आमचं फिक्स होतं, पण कुठे जायचं, कधी जायचं हे काही फिक्स नव्हतं. आणि आमचे जे हॉलिडेज पार्टनर आहेत, आता तुम्ही बघितलं असेल आम्ही जिथे कुठे फिरायला जातो आमच्यासोबत माझी एक फ्रेंड असते. सो त्यांच्यासोबत चर्चा करता करता आधी आमचं मनाली ठरलं, मनाली कॅन्सल झालं, राजस्थान ठरलं. भरपूर दिवस आज रिझर्वेशन करायचं, उद्या रिझर्वेशन करायचं करता करता त्यांचं कॅन्सलच होऊन गेलं. मग आता राजस्थान पण कॅन्सल झालं. मग त्यानंतर कुठेतरी कोकणात जाऊ, जवळपास कुठेतरी जाऊ, असं करता करता दिवस निघून गेलेत. कधी त्या दादांचं काम काहीतरी निघायचं, कधी आजच्या पप्पांचं निघायचं, आणि सर्व जे काही प्लॅनिंग म्हणजे ज्या काही इच्छा होत्या ना त्यावर असं पाणी फिरलं. सो फायनली आता सुट्ट्या संपत आलेल्यात. सो मुलांचं चाललेलं आम्हाला कुठेतरी घेऊन जावंच लागेल तुम्हाला. सो आम्ही ठरवलं मग तर ठीक आहे म्हटलं जवळपास कुठेतरी जाऊ. आणि फायनली उद्या तो दिवस येतोय की आम्ही चाललेलो आहोत फिरायला. आणि आम्ही जिथे चाललेलो आहोत ना फिरायला, उद्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आम्हाला भरपूर हसणार आहात, खरंच भरपूर हसणार आहात. खरं तर हा मूर्खपणा ठरू शकतो, पण आता मुलांना जायचंच आहे आणि जवळपास मग फिरण्यासारखं ते एकच ठिकाण आहे जिथे आम्ही एन्जॉय पण करू शकतो.
आणि खरंच असणार आहात तुम्ही, मला माहीत आहे. आणि त्यानंतर त्याचे काही साईड इफेक्टही होऊ शकतात, तेही आम्हाला भोगावे लागतील. पण चला, फायनली आता ठरलेलंच आहे, तर जाऊन पाहूयात कसं वाटते, काय फील होतं ते. आणि एन्जॉय तर भरपूर मात्र करणार आहोत आम्ही, हे तर माहीतच आहे. सो चला आता फिरायला जायचं. ठीक आहे ना, खूप लांब नाही फिरायला जाता येत आहे, जवळच जातो आहेत, पण तरी काहीतरी प्रिपरेशन असायला हवी. आणि असा फील यायला हवा की अच्छा आपण हॉलिडेजला जातो आहे, म्हणून एकाच दिवसाची ट्रिप असणार आहे बरं का. म्हणजे त्याला ट्रिपही नाही म्हणू शकत तुम्ही. सो म्हटलं चला आता जातच आहोत फिरायला, तर त्याचं फिलिंग यायला हवं, म्हणून स्वतःची काळजीही जरा घेऊयात. कारण कुठेही फिरायला जायचं म्हटलं की आपलं मग थोडंसं क्लीनअप व्हॅक्सिंग वगैरे ते असतंच. म्हणून इथे मी घरच्या घरी जे आहे बरं का, मस्त असं क्लीनअप करून घेत आहे. त्यासाठी मी दूध घेतलं आहे बघा, आणि त्याने जे आहे सर्वात आधी स्किन मस्त क्लीन करून घेणार आहे. हा गारगार माहीत आहे का, तसं आपण स्वतःला कितीही वेळ देतो म्हटलं ना, याला काय झालं माहीत आहे का, तसं ना आपण स्वतःला कितीही वेळ देतो म्हटलं ना, तर देत नाही बघा. काही ना काही कारणं काढतो, आपल्याला थंडी वाजते, कामं असतात, असं असतं तसं असतं. पण आता बाहेर जायचं म्हणजे एक ते कारण असतं की ठीक आहे स्नेहा, थोडं पॅम्परिंगही कर. म्हणून जो आहे आज मुहूर्त निघाला फायनली. सो सर्वात आधी दुधाने मस्त अशी स्किन मी इथे क्लीन करून घेते आहे. दूध हे नॅचरल क्लिन्झर असतं. जितकी दुधाने स्किन क्लीन होते ना, तितकी कशानेच होत नाही. फक्त दूध हे कच्चं हवं. आता बराच वेळ झाला, पण तरी मी कच्चं दूध तापवण्याआधी माझ्यासाठी थोडंसं काढून ठेवलं होतं. सो त्याने मस्त अशी स्किन क्लीन करते आहे. सो इथे कच्च्या दुधाने फक्त जे आहे स्किन मस्त क्लीन केली मी. त्यानंतर आता मला स्किन एक्सफोलिएट करायची आहे. हिवाळ्यात बघा आपण ना भरपूर मॉइश्चरायझर लावतो. एरवी आपण लाईटवेट मॉइश्चरायझर लावत असतो, पावसाळ्यात म्हणा किंवा उन्हाळ्यात म्हणा. पण हिवाळ्यात आपले मॉइश्चरायझर पण जरा हेवी असतात, कारण हिवाळ्यात स्किन ड्राय होते आणि ते जास्त वेळ टिकून राहावं म्हणून आपण असे मॉइश्चरायझर ऑब्वियसली सिलेक्ट करतो. पण होतं काय, ते मॉइश्चरायझर आपण नेहमी लावतो, ते तसेच साचून असतात, त्यावर धूळ माती बसते किंवा काय होतं, आपले जे ओपन पोर असतात ते ब्लॉक होतात, मग तुटकड्या वगैरे येतात, डेड स्किन आपल्या स्किनला चिपकून राहते, ती निघत नाही. अशा वेळेस बरेच स्किन प्रॉब्लेम होतात किंवा ती ड्राय झालेली असते, तीही वेगळी करणं आपल्या स्किनच्या गरजेचं असतं. त्यासाठी स्किन एक्सफोलिएट करणं हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी मी नेहमी राईस फ्लोअरच यूज करते. माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट गोष्ट आहे ती स्क्रबिंगसाठीची. पण काय झालं, हे जे एव्हरयूजचं स्क्रब आहे ना, ॲक्च्युली तेही छान आहे बरं का, पण ते भरपूर दिवस झाले माझ्या घरात पडून होतं. सो फायनली म्हटलं चला एक्सपायर व्हायच्या आधी यूज करून झालं पाहिजे, म्हणून आज एव्हरयूजचं स्क्रब यूज केलं आणि त्यानेही स्किन मस्त एक्सफोलिएट करून घेतली. आणि त्यानंतर आता माझ्या नाकाभोवती ना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड भरपूर मला जाणवत होते. असं बोट जरी फिरवलं ना तरी चरचर जाणवत होतं. सो माझ्याकडे ना हे व्हाईट हेड किंवा ब्लॅक हेड पिकर जे असतं ते होतं. काहींनी स्टीलची अशी एक पट्टी आहे, त्याला होल्स आहेत आणि त्याने ना इझिली ब्लॅक आई गं ब्लॅक हेड्स जे आहेत ते रिमूव्ह होतात. सो ते मस्त रिमूव्ह केले. त्रास भरपूर होतो बरं का, पण त्यानंतर स्किन अशी सॉफ्ट लागते ना की मजा येते. सो छान मस्त सर्व ब्लॅक हेड्स व्हाईट हेड काढलेत. आणि त्यानंतर आता माहीत नाही का, पण मला पील ऑफ मार्क्स भरपूर आवडतात. त्याचा रिझल्ट काय आहे, किती आहे किंवा तो डायरेक्ट लगेच दिसून पडतो असंही नाही. पण मला पील ऑफ मार्क्स भरपूर आवडतो. ती काढायला मजा येते की काय माहीत नाही. पण हो, तो अप्लाय केल्यानंतर इन्स्टंट जे आहे ग्लो येतो किंवा स्किन फ्रेश तरी वाटते, म्हणूनही आवडत असेल. चला आता 10 मिनटं हा पील ऑफ मार्क्स ठेवते आणि ना तोपर्यंत पटपट माझी उरली सुरली कामंही आटपून घेते. आपण दिवसभरात इंस्टाग्राम म्हणा, यूट्यूब म्हणा किंवा फेसबुक, व्हॉट्सअप
बऱ्यापैकी जे आहे ना, म्हणजे सतत रील्स शॉर्ट वगैरे वगैरे बघत असतो आणि आपल्याला काय वाटतं की ठीक आहे ना, आपण बघतो आहे, पण आपल्यावर त्याचा खूप असा इम्पॅक्ट होतो आहे वगैरे, म्हणजे असं आपल्याला काही जाणवत नाही आणि आपण जे आहे स्क्रोलिंग करत राहतो. जी आवडली त्यावर टिक करायचं, पाहायचं. खूपच आवडली तर काहीतरी रिॲक्शन आपलं असतं, म्हणजे लाईक असतं, कमेंट असतं आणि अशा गोष्टी असतात. सो बेसिकली आपल्याला काय वाटतं की ठीक आहे, आपण बघतोय ते आपल्या डोळ्यासमोरून जात आहे आणि आपण विसरत आहे. पण माहिती आहे का, तसं होत नाही. आज संडे आहे ना, आजचा दिवस मी भयंकर निवांत घालवायचा प्रयत्न केलेला आहे, खरं सांगते. तसेही 3-4 दिवस झाले रुटीन जो आहे मस्त निवांतच चाललेला आहे. पण आज तर म्हणजे हद्द केली खरंच सांगते. लवकरच उठले मी, 6:15 उठले आणि त्यानंतर आज आरोहीनेच पोहा बनवला. इव्हन पिहूला वेगळे पोहे तिने बनवून दिले, आम्हाला वेगळे बनवून दिलेत. त्यानंतर आरोहीचे पप्पा गेले अकोल्याला, काहीतरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता तिथे. त्यानंतर मी जे बेडवर पडले ना, की काय सांगू तुम्हाला, 11 वाजेपर्यंत. 11 वाजता उठले, एक मैत्रीण दिसली खाली बसलेली, तिच्याजवळ जाऊन बसले. तिकडनं आले, पुन्हा मग क्लिनिंग बाकीच होती, सो झाडून काढलं, पोछा मारला. पिहूसाठी साधी खिचडी बनवली, आम्हाला फोडणीची खिचडी बनवली, म्हणजे मसाला भात टाईप असं काहीसं. आणि त्यानंतर जे मोबाईल घेऊन बसली ना, एरवी मला खरं सांगते फारसा वेळ नसतो की मी शॉर्ट बघू, दुसऱ्यांचे रील्स बघू किंवा व्हिडिओ बघू. तितका वेळ मिळतच नाही, एडिटिंग वगैरे भरपूर गोष्टी असतात. पण आज कसं लॉंग व्हिडिओ पण माझा येत नसतो, त्यामुळे मला एडिटिंगचं वगैरेही काम नव्हतं. सो बसली स्क्रोल करत. सो एक व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि त्यांच्या घरात साप निघालेला होता आणि तो कुठनं आला, काय आला, बेसिक म्हणजे ते ते त्यांनी दाखवलं की घरात साप आला. टी व्ही युनिटच्या खाली होता, आय थिंक टी टेबलच्या खाली वगैरे वगैरे. सो बघितला मी तो आणि स्क्रोल केला आणि आय डोंट थिंक की म्हणजे असं मी खूप तो मनाला लावून घेतला किंवा पुन्हा बघितला, असं काहीच झालं नाही. फक्त एकदा बघितला आणि ठीक आहे, तो पुढे गेला. त्याच्यानंतर 1 वाजताची गोष्ट, मी बाथरूममध्ये गेली आंघोळीला आणि तिथे फक्त एवढंसं गांडूळ होतं, जे अर्थवॉर्म असतं ना ते एवढंसं होतं. पण अशी घाबरले मी त्याला, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तो एवढा साप बघितला ना, जणू काही तोच माझ्या बाथरूममध्ये आहे की काय, असं काहीसं झालं. असं अंगाचं पाणी पाणी झालं. आणि यावरून कळतं बघा की जरी आपल्या फक्त डोळ्यासमोरून गेल्यात, आपण त्यांना फारसं असं इम्पॉर्टन्स दिलं नाही किंवा खूपदा बघितलंही नाही, तरी गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात त्या. असं नाही की फक्त आपण एकदा बघितलं आणि गेलो विसरून. ते आपल्या डोक्यात कुठेतरी ते असतं आणि बघा मग ते आपल्या लाईफवर असं इम्पॅक्ट करत असतं. त्यामुळे आपण काय बघतो, आता हे काही बघणं तसं वाईट नव्हतं, पण बघा आपण बऱ्याचदा ना कॉमेडी म्हणा किंवा मग अशा काही व्हिडिओ आपल्या चॅनल बघितल्या जातात की जे निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकतात आपल्यावर. आपल्याला जरी वाटत असतं काही नाही काय, कॉमेडीमध्ये एकमेकांना टोमणे तर मारतायत किंवा सासूनांचं काहीतरी सांगतायत तर आहे, किंवा असं आपलं असतं डोक्यात की नाही काय हे असंच आहे आणि आपण बघून काय समोरच जाणार आहोत, तसे आपल्याला काय फरक पडणार आहे. पण त्या गोष्टींचा आपल्यावर कळत नकळत इम्पॅक्ट पडत असतो. त्यामुळे म्हणजे आपण काय बघतोय, काय ऐकतोय, ह्या सर्व गोष्टींवर आपलं ना म्हणजे कंट्रोल असायला पाहिजे खरं तर, जे आपल्यासाठी चांगलं आहे. आता मला होम डेकोरेशनची आवड आहे, सो आपण त्या संबंधित पाहायचं किंवा ज्या गोष्टीतून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते, काम करण्याची इच्छा होते. अच्छा ती तिचं घर किती छान ठेवते आहे, अच्छा ती किती कामं करते आहे, ती किती पॉझिटिव्हली जी आहे स्वतःची लाईफ घेते आहे. प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात, पण तरी अगदी स्पोर्टली किंवा पॉझिटिव्हली त्या सर्व प्रॉब्लेमची डील करता आलं पाहिजे. आणि असे भरपूर व्हिडिओ यूट्यूबवर असतात की डेली रुटीनसोबत तुमच्यासोबत ते म्हणजे त्यांचे अनुभव म्हणा किंवा एखादं स्किल म्हणा, काही ना काही शेअर करत असतात. सो तशा गोष्टी बघितल्यानं तर त्याचा चांगला इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो. आणि जर चुकून काही वेगळं पाहण्यात आलं की आपल्याला जरी वाटतं ना की नाही ह्या गोष्टींचा माझ्यावर काही फरक पडणार नाही, पण इम्पॅक्ट कुठेतरी पडत असतो बरं का. आज नाही उद्या नाही ते आपल्यासमोर येत असतं आणि त्याच्यानुसार जे आहे कधीतरी जे आहे आपली वागणूक तशी होऊ शकते, असं मला तरी वाटतं. म्हणून मी तरी म्हणजे काय पाहते आहे याकडे माझं भरपूर लक्ष असतं. बरं चला, हाच एक माझा छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता की एवढूशा गांडुळाला मी किती घाबरले. आणि नंतर मीच विचार केला की असं कसं झालं, कारण माझ्या बाथरूममध्ये बऱ्याचदा गांडूळ येतात. जरी मी 5व्या मजल्यावर राहत असले ना, तरी बाथरूममध्ये ना भिंती ज्या टाईल्स आहेत ना त्याला ज्या छोट्या मोठ्या फटी आहेत ना, त्यातनं सुद्धा बारीक अशी गांडूळ येतात.
मला माहीत होतं का आपल्या बाथरूममध्ये बऱ्याचदा दिसतात, पण आज नेमका मी तो व्हिडिओ बघितला, तो कुठेतरी असेल माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि तो एवढंसं गांडून मला हा असा भला मोठा साप जाणवला की काय माहीत नाही. बरं चला, सकाळी स्वयंपाकाचं तर काही टेन्शन नव्हतंच मला, पण आत्ताही आणखी आरोहीचे पप्पा आलेले नाहीत आणि आले तरी आता कार्यक्रमात वगैरे लेटच जेवण झालं असेल आणि आमचंही भरपूर लेट जेवण झालं. त्यामुळे संध्याकाळचंही काहीतरी छोटं मोठं केलं की माझं काम भागून जाईल असं मला वाटतंय आणि म्हणजे मला भरपूर आराम मिळणार आज, असं जे आहे मला आतून फील होतंय मस्त मस्त. सो चला, आता मला कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत आणि आईला फोन करते. आईचा फोन एकदा येऊन गेला, सो मी रिसीव केला नाही आणि होतं बघा कधी कधी असं कामाच्या गडबडीत नाही रिसीव करणं होत. पण आज तर मी निवांत होते तरीसुद्धा माझ्याच्याने रिसीव करणं झाला नाही, कारण नेमकं कामाला लागले आणि आईचा फोन आला. म्हणून आता आईसोबत बोलते, सोबत कपड्यांच्या घड्या घालते आणि माहीत नाही काय काय करते. सो चला. आमचं ना, जसं मी बोलले, दुपारी लेट जेवण झालं, तसंच आरोहीच्या पप्पांचंही त्या कार्यक्रमामध्ये ना जरा लेटच जेवण झालं. सो म्हणून म्हटलं काहीतरी हलकं-फुलकं खायचं. खिचडी आरोहीचे पप्पा खात नाहीत, म्हणून मी काय केलं, इथे बेसन घेतलं, त्यामध्ये भरपूर कोथिंबीर, कांद्याची पात आणि मेथी घातली. त्यानंतर तिखट, मीठ, हळद, चाट मसाला हे सर्व घातलं आणि आजकाल ऑर्गॅनो आणि काय काय चिली फ्लेक्स वगैरे आमच्याकडे खूपच चालतं, सो तेही थोडं थोडं घातलं आणि त्याच्या मस्त अशा बेसनाच्या पोळ्या मी इथे करते आहे. बेसनामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि थोडं जरी खाल्लं ना बेसनाच्या गोष्टी आपण की पोट लगेच भरल्यासारखं होतं बघा. आणि तसेही आता आम्हाला भूक नव्हती, काहीतरी हलकं फुलकंच पाहिजे होतं, म्हणून जे आहे मी बेसनाच्या पोळ्या करायचं इथे ठरवलं. आमच्याकडे धिरडेही म्हणतात त्याला. खरं तर बेसन रात्रीचं खाणं चांगलं नाही, ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, म्हणून त्यामध्ये मी भरपूर ओवाही घातला. बघा, बेसनाचा कोणताही पदार्थ बनवायचा असेल ना, म्हणजे तिखट वगैरे, सो ओवा घालायचा म्हणजे घालायचाच, त्यामुळे पचायला जरा सोपी होतं. सो अशा प्रकारे बेसनाच्या पोळ्या, त्यासोबत छान लोणचं, असा जो आहे आजचा आमचा जेवणाचा बेत आहे. आणि हो, रात्रीची वेळ आहे म्हणून इथे मी एकच पोळी घेतली, सोबत भरपूर सलाद घेतला. सलादमध्ये भरपूर फायबर असतात, त्यामुळेही पचन जरा इझिली होतं. सो मस्त जेवण केलं. इच्छा तर नव्हती, थंडीही भरपूर होती, तरीसुद्धा किचन मस्त क्लीन केलं. सो चला, आता या क्लीन आणि सुंदर किचनसोबत तुमचा निरोप घेते. तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.